स्नेहवनचा पाया रचण्यामागे दोन मुख्य कारणं होते. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो. मी बर. परभणी जिल्ह्याचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आत्महत्या, दुष्काळ आणि अतिशय हो. संघर्षाचा काळ शेतकऱ्यांच्या आयुष्यात असतो. आणि दुसरं म्हणजे माझे शिक्षणासाठी झालेले हाल-अपेष्टा. हम्म. म्हणजे माझे आई-वडील दोघंही शेतकरी आहेत हो. आणि माझी आई ₹20 रोजाना दुसऱ्याच्या शेतात काम करायची. बाप. जुने ब्लाऊज घालायची. माझे वडील शिलाई कामाचं व्यवसाय चालवायचे हो. आणि त्याच्यातून जे सगळं येईल त्याच्यातून उदरनिर्वाह करणं, लेकरं सांभाळणं, कुटुंब चालवणं आणि त्यांना शिकवणं, हो. ही सगळी धडपड त्यांची असायची. पहिल्यापासून वडिलांचं एक ध्येय होतं की मुलांनी शिकायला पाहिजे. बरोबर. शिक्षण जर झालं तरच आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. करेक्ट. कारण की शेतीवर 100% अवलंबून असणारे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आत्महत्येचीच वेळ त्यांना त्यांच्यावर येते. हो. कारण की कधी-कधी ₹2 किलो टोमॅटो असतो, तर कधी-कधी ₹20 किलो टोमॅटो असतो. बरोबर. कधी-कधी ₹20 किलो कांदा असतो, कधी-कधी ₹100 किलो कांदा असतो. करेक्ट. तर त्याच्यामुळे काही काही फिक्स नाही आहे, अनसर्टेनिटी आहे. करेक्ट. आणि हे सगळं बघत-बघत मी मोठा झालो.